नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आता पुणे माडा लॉटरी 2025 मध्ये होत चाललेला विलंब. पण आता मात्र मी तुमच्यासाठी एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो, कारण आठवड्याभरात सोडत निघण्याची तयारी चालू आहे आणि लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण अर्जदार खूप विलंब होतोय म्हणून खूपच प्रतीक्षा करू लागलेले आहेत, कारण त्यांची अनामत रक्कम अशीच अडकून पडून राहिलेली आहे आणि आचारसंहिता लागलेली होती, म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट होता. म्हाडाच्या लॉटरीची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता वारंवार वर्तवली जात होती. मात्र आता स्वतः पुणे म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील साहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं आणि थेट राज्य निवडणूक आयोगाला म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे आणि लॉटरीचा निकाल जाहीर करा आणि आम्हाला ह्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये परवानगी द्या अशी मागणी केलेली आहे मित्रांनो. आणि हीच बातमी अर्जदारांसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची आहे मित्रांनो. कारण का तर निकालाच्या तारखांमध्ये सततचे बदल होत होते, तारखा पुढे ढकलल्या जात होत्या आणि हीच गोष्ट अर्जदारांच्या मनामध्ये म्हाडाबद्दल नाराजी उत्पन्न करत होती. म्हाडाचा कारभार अर्जदारांना पसंत येत नव्हता. साहजिक आहे, 11 सप्टेंबर पासून जी सोडत निघालेली आहे तेव्हापासून अर्जदारांचे पैसे म्हाडाच्या तिजोरीमध्ये जमा आहेत. अनामत रकमेच्या स्वरूपात जे पैसे जमा आहेत कमीत कमी 450 कोटी आहेत. आता झालंय कसं की लोकांनी प्रतीक्षा करायची तर किती. 30 नोव्हेंबर रोजी अर्ज सबमिट करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही 16 डिसेंबर किंवा 17 डिसेंबरला सोडतीचा निकाल जाहीर करू. पण तसं झालं नाही. पुढे तारीख ढकलण्यात आली कारण आचारसंहिता लागू झाली. कोड ऑफ कंडक्ट भंग नाही करू शकत आणि म्हाडाबद्दलची वाढत चाललेली नाराजी, अर्जदारांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारी हे लक्षात घेतलेलं आहे म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव पाटील साहेबांनी आणि निवडणूक आयोगाकडे त्यांनी एक ऍप्लिकेशन केलेलं आहे की पुण्याच्या म्हाडा लॉटरीची सोडत लवकर काढण्यात यावी. आता याचा निकालाचा चेंडू जो आहे तो आयोगाच्या कोर्टामध्ये आहे. आता काय होणार आहे, आठवड्याभरात सोडत काढायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामुळे आचारसंहितेचा नियम लागू होणार आहेत आणि त्याचा थेट परिणाम म्हाडाच्या सोडतीवर होऊ शकतो. आता ते टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे पैसे अडकून पडलेले जे अनामत रकमेच्या स्वरूपात आहेत म्हाडाकडे, म्हणून म्हाडा प्रशासनाने काय केलंय, निवडणूक आयोगाकडे विनंती अर्ज केलेला आहे की ही सोडतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी. आता यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो. पाहूया आपल्याला किती दिवसामध्ये निवडणूक आयोग आपल्याला परमिशन देत आहे आणि त्यानंतर किती दिवसामध्ये म्हाडा लॉटरीची सोडत काढत आहे. कमीत कमी हे आता पॉझिटिव्हली घेण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर लॉटरीची सोडत देण्यास निवडणूक आयोगाकडून म्हाडाला परवानगी मिळेल. आता सगळ्यांनाच माहिती आहे 2,15,000हून अधिक अर्ज म्हाडाकडे जमा झालेले आहेत. त्याचे 450 कोटी म्हाडाच्या तिजोरीमध्ये जमा आहेत अनामत रकमेच्या स्वरूपामध्ये. आता इतक्या मोठ्या रकमेवरती म्हाडाला तर बँकेकडून इंटरेस्ट मिळेल, पण म्हाडा त्या अर्जदारांना ज्यांना परत करणार आहे, ज्यांना घरं नाही लागलीत, त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत आणि त्यांचे पैसे म्हाडाकडे पडून आहेत, त्यांना पैसे परत करताना त्याच्यावरती काही व्याज स्वरूपात देणार आहे का की नाही देणार आहे. आणि जर समजा म्हाडा त्या अर्जदारांना व्याज किंवा इंटरेस्ट देणार नसेल तर ऍटलिस्ट कमीत कमी सोडतीची तारीख तरी लवकर डिक्लेअर करावी आणि अनामत रक्कम जी रिफंड करायची ती लवकरात लवकर परत देऊन टाकावी. कारण काय झालंय, लोकांचे पैसे अडकून पडलेले आहेत. एक गोष्ट म्हाडाने लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसामान्य लोकांसाठी ही योजना असते. सर्वसामान्य लोकांकडे इतके पैसे काही पडून नसतात. 20-20 हजार रुपये भरलेले आहेत, त्यांनी कुठेतरी जमा करून भरलेले असतील, काहीतरी कुणाकडे उसने मागितले असतील, तर ऍटलिस्ट एवढं तरी लवकर करावं की सोडत लवकर डिक्लेअर करावी आणि रिफंड अनामत रक्कम जी लोकांची अडकून पडलेली ती लवकर त्वरित परत देण्यात यावी. 2025 मध्ये पुणे म्हाडा लॉटरीला इतका उत्तम प्रतिसाद लाभला आणि एकूण अर्जदार 2,15,965 जमा झाले होते. अपात्र आणि पात्र ही जी परवाची 26 डिसेंबरला जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये 1,980 अर्जदार अपात्र झाले आणि पात्र अर्जदार 2,13,985. आता पुढे काय, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आज जर निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर म्हाडाकडून त्वरित सोडतीची तारीख म्हणजे ड्रॉ रिझल्ट जी तारीख आहे ती जाहीर केली जाईल. आता हे सर्वच्या सर्व निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती अवलंबून आहे. या आठवड्यामध्ये जर निवडणूक आयोगाने निर्णय दिला की तुम्ही सोडत काढू शकता तर म्हाडा अधिकृतपणे लॉटरीची तारीख डिक्लेअर करेल आणि म्हाडा लवकरात लवकर सोडत काढेल. तर आशा करूया निवडणूक आयोग म्हाडाला
पुणे माडा लॉटरीची सोडत काढण्यासाठी परमिशन देईल आणि माडा ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट करेल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शंका असल्यास विचारा, मी त्याचं नक्की उत्तर देईन. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.